मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर आलाय। शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील हा गंभीर प्रकार आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर आलाय। त्याचा बॅकवॉटरमुळे पिंपरीसह तापी काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली। कापूस, मका, सोयाबीन, बाजरी आदी खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। महसूल व कृषी विभागाने तातडीने याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच दुबार पेरणीसाठी विशेष आर्थिक मदत व मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पिंपरी आणि पिंपरीतील शेतकरी करतात। आपल्या सोबत काही शेतकरी, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, पाणी मोठ्या प्रमाणात शेती शिवारात घुसलंय? गेल्या 3 दिवसापासून जो सततधार पाऊस चालू आहे, यामुळे तापी नदीला आणि वरून हातनूर धरण असेल याचं पाणी सोडल्या कारणामुळे आमच्या पिंपरी गावामध्ये सुमारे 150 ते 200 एकर जे तापी काठाला लागून जे क्षेत्र आहे, म्हणजे किमान 200 एकरच्या पुढे ते क्षेत्र असेल अंदाजित। या क्षेत्रामध्ये आम्ही कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल या पिकांची पेरणी केलेली होती आणि तापीचं बॅकवॉटर आमच्या शेतांमध्ये आल्यामुळे ते पाणी 24 तासाहून जास्त शेतामध्ये थांबल्या कारणामुळे, म्हणजे आता 48 तास होत आले आणि इतका वेळ जर ते पीक त्या पाण्यामध्ये राहिलं तर ते पीक परत येण्याची शक्यता नसते। आता सगळा खर्च पुन्हा होईल, त्या शेतीची नांगरणी असेल, मशागत असेल, खतं असतील, बियाणे असतील, तर मायबाप शासनाने आमची शेतकऱ्यांची दखल घ्यावी। आणि आपली नेमकं काय मागणी आहे? सरकारकडे आपली काय मागणी? सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून हे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी। नवीन पेरणी, दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बीज वगैरे खतं वगैरे जे लागणार त्याची व्यवस्था काहीतरी करावी, एवढीच आमची सरकारकडनं अपेक्षा आहे। सरकारने त्वरित बांधावर येऊन पंचनामा करून शासनाने त्वरित शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहे। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।